राज्यात शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी महिलांची सेतू केंद्र तसेच शासकीय कार्यालयांपुढे गर्दी होतीये। पुढे काय घडलं आहे ते पाहण्यापूर्वी MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सोमवार दिनांक 1 रोजी शहरातील सेतू केंद्रात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आलेली एक महिला गर्दीत श्वास गुदमरल्याने चक्कर येऊन पडल्याने एकच गोंधळ उडाला। प्रसंगवधान राखून नागरिकांनी संबंधित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले। याबाबत सविस्तर वृत्त असं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्र जुळवण्यासाठी शहरातील शासकीय कार्यालय व सेतू केंद्र इथं मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांच्या रांगा पाहावयास मिळत आहेत। त्यातच शहरातील जुन्या तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आलेल्या सीता योगेश ठाकरे राहणार टेकभिलाटी शहादा या महिलेला गर्दीत श्वास गुदमरल्याने चक्कर आल्याने ती रस्त्यावर पडली। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। तिथं उपस्थित नागरिकांनी तत्काळ महिलेला रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या योजनेत लवकर सहभागी होऊन आपणास लवकर मानधन मिळावे यासाठी दिलेला 15 दिवसांचा अवधी म्हणजे 1 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत नाव नोंदणी करायची असल्याने शहरामध्ये प्रचंड गर्दी दिसून आली। यावेळी शासनाकडून कागदपत्र जमवण्यासाठी जास्तीत जास्त अवधी द्यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे। आता या योजनेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होणार हे नक्कीच आहे, अशा सुद्धा बऱ्याच कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।